बदल झालाच पाहिजे, नाही तर परमार्थ करून उपयोग नाही. आमचे महाराज म्हणायचे लग्न केलं तर लेकरू बाळ व्हावा, घर बांधलं तर समाधान लाभावा. महाराज म्हणले जेवण केलं तर पचावा, पैसा आला तर टिकावा, आणि परमार्थ केला तर बदल व्हावा, नाही तर बदल उपयोग नाही. परमार्थ कशा करता? आता हे माळ घालायची लोडणं अडकायचे कशा करता? हे काय लायसन आहे? हे देवाच्या नावाचं काय आहे? तुमच्या इकडे बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र लग्न झाल्यावर किती दिवशी घालते? तिसऱ्या दिवशी, त्याच दिवशी. एकदा लग्न झालं आणि बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, सूत्र जातंय तिच्या हातात आणि मंगळ लागतंय आपल्या मागे. घेण्यात देण्याच का नाही? आता हे देवाच्या नावाचं काय आहे? हे मंगळसूत्र आहे. मग हे मंगळसूत्र घातलं तर आपल्यात कमीत कमी 75% गुण चांगले आले पाहिजे आणि वाईट गेले पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, याच्याकरता 8 दिवसाचं गॅरेज आहे. फवारा हाणला तर किडे मेले पाहिजे का फवाऱ्यातूनच किडे आले पाहिजे? परमार्थ केला बदल झाला पाहिजे, नाही तर करून उपयोग नाही. परमार्थ कशा करता? आपण जर माणसं चांगले माणसासारखं वागत नसतो, हे धर्म मंडप करून उपयोग नाही ना. कशा करता करायचा? आता एवढा मोठा हा सप्ताहाचा खर्च आहे, एवढे तुम्ही कामाचे सगळे माणसं वेळ खर्च करून इथं यायची उघड नाही. आता आम्ही 300 किलोमीटर बोंबलत आलो तिथं कशाला? कोण म्हणलं पैशाला? इकडे मोकळ्या मनाने बोलत होते. मला आवाज आलाय, मी काही एवढं बाहेर आहे का काय? मला सगळ्याचे बेजार कशा करतात मला सांगा तू. सगळ्याचे बेजार कोणाच्या डोक्यात तुम्हाला सांगतो परमार्थ आहे महाराज. सगळ्याच्या डोक्यात आपले फिट संसार बसलेला आहे महाराज. आणि ज्याच्या डोक्यात जे असते का त्याला कुठं बी नेऊन पालतं करा, तिथं तीच त्याच्या डोक्यात राहते. हो, आमच्या दिंडीत एक पंढरपूरला माणूस आला महाराज, पुण्याचा माणूस औदुंबर. मग पुण्याचा माणूस पंढरपूरला आलेस, त्याने तिथून काय घ्यावा? टाळ घ्यावा, पाकवात घ्यावा, इना घ्यावा. त्याने काय घेतलं माहिती का? पंढरपुरातून पाळणाच घेतला. त्याला म्हणलं काय दलिंदर माणूस आहे तू, पुण्यात का पाळणे कमी आहेत का? तेव्हा मला महाराज तुमचं डोकं कमी आहे, देवाच्या दारातून नेलेला पाळणा वर्षाची वर्षाला हालू तू. म्हणलं बघा अरे काय तो डोक्यात का किडे पडले का काय पडले तरी काय परमार्थ कडील जाणार आहे आपलं? मला सांगा बरं तुम्ही. माळा घालून परमार्थ होतच नाही, गंध लावून परमार्थ होत नाही, अंतकरणच त्याला निर्मळ लागत आहे. परमार्थ मनाचा आहे का शरीराचा आहे? बरं आपलं सांगा, मन जवळ आहे का आपल्याला शरीर जवळ आहे? बोला ना. पण आपल्याला जवळच्याकडे लक्ष आहे का लांबच्याकडे? मोकळं बोलू का? घरच्याकडे लक्ष आहे का बाहेरच्याकडे? दाट बोललं की कान बारीक पडते. तसलं होतं. घरचं कोण? आपल्याचा इट शेजाऱ्याचा भांग नीट. मला सांगा तुम्ही इमानदारीने सांगा, आपलं लक्ष आता आपल्याला शर्ट जवळचं आहे का बनेल? बोला बोला. बनेल. लक्ष बनेलीकडे का शर्टाकडे? चंदू महाराज काय काय माणसं इतके गदळ आहेत, 15 दिवस बनेल धुत नाही. धन्य माता पिता. अरे काय लाज वाटायला पाहिजे आपल्याला. रवी महाराज किती जवळची बनेल आपल्या, पण जवळच्याकडे लक्ष नाही ना. माणसाला घेणं नाही राहिलं महाराज. आपण बायकोचं ऐकतो का आईचं ऐकतो? नाही, इमानदारीने हात वर करा बरं. जे आईचं ऐकते त्याने आईचं ऐकणारे. याला टाळी वाजवाकडे याच्या करता बेस्ट आहे. यांनी काऊन हात वर केला महाराज? अजून पाखरूची ते पुण्या गावाचं आलं. अहो हे लहान लेकरू महाराज, हे कोण्या लेकराला विचार, यायला आईच प्रिय आहे ना महाराज. बाळा तुझं नाव काय वागा? धनंजय. तुझं रे? दिगंबर. तुझं रे? तुला आई जास्त आवडती का पप्पा? कोण आवडत आहे? इकडे बघ. जाऊ दे, ते लाजायला लागली. तुला रे? आई. तुला? मयजिरणारी. याने तोही सांगितलं, पण मोकळ्या मनाने नाव तोंडात कोणाचं येतं? आईचंच येतं. काय येतं माहितीये का? दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, बाप पूछता है कितना कमाया, औरत पूछती है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. तुम्ही कोणत्या लेकराले कोणता कीर्तन करायला की काय म्हणतो? बाप माझा मायेचा सागर का आई माझी? बाप माझा कोणी म्हणलं? तळमळ मार. आपली तळमळ उद्धाराची फक्त संताला आहे बरं का. बाकी लोकांच्या डोक्यात काही नाही. सगळ्याच्या डोक्यात फिट पैसा बसलेला आहे. आपली तळमळ फक्त संताला. तुम्ही आणखीन बघा, कायम जो रस्ता हुकतो त्याचं नाव जीव. कधीच रस्ता हुकत नाही त्याचं नाव देव आहे.
चांगल्या रस्त्याने चलतो त्याचं नाव साधक आहे आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव संत आहे. बुडत जन न देखे डोळा येतो कळवळ मनोनिया होय तो कळवळ बुडत जन न देखे डोळा येतो कळवळ मनोनिया बुडत हे जन न देखावे. महाराज खानदानी माय बापाला वाटतंय लेकरू बिघडू नाही, खानदानी शिक्षकाला वाटतंय विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नाही आणि खानदानी साधूला वाटतंय हा समाज बिघडू नाही. नीट लक्ष द्या बरं. कीर्तन मी थोडं सांगणारे 12 वाजता करणार नाही, काय नाही. 11ला जे इठल फक्त डोक्यात ठेवून ऐका. लय कीर्तन ऐकण्याला महत्व नाही. मरणाचे सप्ते व्हायलेत, गुण यायचा पता नाही. भागवताचार्य मरणाचे कीर्तनकार मरणाचे उता आलाय आणि याच्यात फरकच नाही. इमानदारीनं सांगा तुमच्या गावाचा कितवा सप्ताह आहे हो? हा आता तुम्ही किती कीर्तन ऐकली असतील दादा तुम्ही एकट्यानी? ऐकतात ना, एक बी सोड नाही. ते वर्ष श्राद्धन गंगा पूर्ण जाऊ दे, ते तर डोक्यात धरू नका. ते मला सांगा किती कीर्तन ऐकले आपण? आपल्यात काय बदल नाही? मग बदल झाला का? याच्यातून माणूस बदलला पाहिजे नो परमार्थ. आणि ही तळमळ फक्त संताला मार. आणि मायबाप नीट असले दादा लेकरं बिघडत नाही. गुरुजी नीट असली पोरं बिघडत नाहीत. आणि साधू नीट असला काय मला गुतो दिलंय का? काय बोलत जा थोडं थोडं. समाज बिघडत नाही. मायबाप हुकले लेकरं बिघडत येत. गुरुजी हुकले विद्यार्थी बिघडत येईल. आणि महाराज हुकला मग मायबापाला वाटत असेल लेकराने नीट वागावं, आधी मायबापाने नीट वागावं. हा उशिरा जरा. गुरुजीला वाटतं पोरांनी नीट वागावं. मायबाप चांगले असल्यावर लेकरं बिघडतच नाही. त्याच्यात पुन्हा आणखी खालचं सांगतो, जास्तीत जास्त लेकरू आईच्या मांडीवर खेळतंय का बापाच्या? बोला. हा लेकराचे सगळे नखरे चाळे कोणाला माहित असतील आणि सगळ्या नखऱ्या चाळ्यावर पांघरून टाकती जात कोणती? अहो कसलं बी लेकरू असू द्या, खैर मांड माय म्हणतच नाही ते गदळे म्हणून, कसं बी असू द्या. हा काय झालं चुकलं काय काय? कसं बी लेकरू असू द्या महाराज, ही आईची ताकद आहे महाराज. आणि माय चांगले असल्यावर बाप किती बी वाईट असू द्या चंदू महाराज लेकरू बिघडतच नाही. हिरण्यकश्यपूचं पोरग कोण होतं माहिती का तुम्हाला? भक्त प्रल्हाद. आणि हिरण्यकश्यपू किती चांगला होता माहिती का तुम्हाला? सप्ताह चालू झाला की पहिली पंगत येऊ देत होता. लय उशिरा करून दिसायला येत होता का? अहो सप्ताह सुरू होऊ देत नव्हता. पण तसल्याच्या पोटी बी एक रत्न जन्माला आलं. सत्वर उच्चार प्रल्हाद, सत्वर उच्चार प्रल्हाद बहिणी करता एकदा टाळी वाजव मारा, द्यायच्या करता बेस्ट मारा. ते आपल्या गावात नाही आळंदीचे का? बरं महाराज. आता हे लेकर आहेत ना महाराज, किती काही नसते याच्या डोक्यात, कोणते वाईट विचार नसते काय नसते. एकदम लहान बालपणाचं जे वय आहे ना महाराज, याच्यात घडलेले संस्कार शेवटपर्यंत टिकत आहेत बरं. आणि हे घडलं पाहिजे. कीर्तन तरुण तरणा करताय का? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनार, नटे हरी कीर्तनार, नटे हरी कीर्तनार. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनार, नटे हरी कीर्तनार, नटे हरी कीर्तनार.
तारुण्याची आणि घडलं पाहिजे. कीर्तन तरुणा करताय का म्हातारे करताय? हा, म्हाताऱ्याचं काय महाराज, ते कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. म्हाताऱ्याचं काय, कीर्तन तरुणा करताय महाराज. तरणा भाग्यवंत नटे अरे कीर्तनात आणि ताकद आहे महाराज. लक्ष दिलं पाहिजे महाराज. सध्याचा काळ इतका विचित्र आहे महाराज. आता तरी हे काळ लय बरा, इथून पुढची परिस्थिती इतकी बिकट येणार आहे. या लेकरावर घडलेले संस्कारच काम येणार महाराज. आणि एक याच्यातून घडलं पाहिजे. दवाखान्यात कशा करता जायचं? लय पैसे झाले म्हणून जायचं का घरी करमत नाही म्हणून? लय पैसे झाले म्हणून दवाखाना नाही, घर करमत नाही म्हणून दवाखाना नाही. आपला काहीतरी रोग बरा व्हावा याच्याकरता हॉस्पिटल आहे का? आपली हाऊस फिटावं याच्याकरता हॉस्पिटल आहे. आपलं दुखणं बरं व्हावं याच्याकरता आहे. मायबाप जर चांगले असले तर लेकरं बिघडत नाही. ही ताकद मायबापाची. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले आहेत पण 51वा जागी कोण? ड्रायव्हर. आता 51वा जर झोपला तर 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. त्याच्यामुळे जबाबदारी साधू आहे. संत म्हणले अरे अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं, आता पुन्हा हे शरीर तुम्हाला मिळणार नाही. आणि बाकीच्या नरद्यात तुम्हाला भजन जरी करू वाटलं तरी करता येणार नाही. याच देही घडे देवाचे भजन. संत म्हणले आम्ही अहोरात्र परमार्थ केला आणि आमच्या जीवनात असा बदल झाला. आमचं मन आता स्थिर झालं. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनातला गोड अनुभव आहे महाराज. माणूस श्रेष्ठ होतो अनुभवाने, बडबडीनं नाही. बडबड करणारे जगात लय येतं. ज्ञानोबराय म्हणले बडबड करण्याला देव मिळत नसतो. त्या कैसा गोपाळ पावे त्या कैसा गोपाळ पावे दोन पोर बांधला सर बाजू सरक बाजू. अनंत वाचाळ बरळती आणि त्या काय सगोपाळ. बडबडीला किंमत नाही मारा. बडबड करणारे लोक आहेत मारा. अनुभव पाहिजे. मुलाने बापाच्या पाया पडाव का बापाने मुलाच्या पडाव? मुलांनी बापाचे आणि बाप फुलदारू पितो. आता काय करा? असल्या बापाने तुकाराम महाराज मला पोराचे पाय धराव. पितया नेतायसा वंदावा कुमार पैसा वंदावा कुमार अंतर देव वशे. वयाला किंमत नाही. अनुभव किती महत्वाचा याला किंमत आहे. वयाला काय किंमत आहे? शब्दाच्या बडबडीला किंमत नाही. तू का म्हणे मज कळती चाचणी. बडबडीची वाणी शब्दाचे गौरव कामा नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. अरे उदंड त्या गाई म्हैशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या काम घेऊन महात्मा वेगळाच असतो. त्याचा अनुभव वेगळाच असतो. माणसाला अनुभवाची पाहिजे. महात्म्याकडे चमत्काराने कधीच बघायचं नाही. महात्म्याकडे आचरणाने कधीच बघायचं नाही. महात्म्याकडे अनुभवाने बघायचं. तुम्ही जर महात्म्याकडे चमत्काराने बघायला लागले आणि डोक्यात जर विचार तुला चमत्कार करते ते संत असतील डोक्यातून काढून टाका. संत कोणला म्हणाव? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं और जिसका बैंक में खाता नहीं, उसे कहते साधु. संत नवती जगामान सत्य सारिखे. संत नवती जगामान सत्य सारिखे. संत नवती जगामान सत्य सारिखे. संत नवती जगामान सारिखे. समुद्र नदी नवेत पैका पचन म्हणून येणे.
द बेस्ट महाराज. गोड प्रमाण दिलं बरं का मला. असं जिथली तिथं पाहिजे बरं का. दगड खालून फेकला तर आंबा पाडाचाच पाडा पाहिजे. नाही पाडाचा पाडा तर चंदू महाराज कमीत कमी कैरी तरी पडी पाहिजे. हा पाडाचा नाही कैरी नाही इजळलेला पाडी तू घरी नेऊन खातो त्याचा उपयोग होत नाही ना. जिथली तिथं पाहिजे. सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्य जिथली तिथंच पाहिजे. नाही तर परवा दिवशी मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी शिट्टी. मागचं म्हातार भस्कन म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती. मला लय माणसं तरातराचे भेटत आहेत महाराज. आता काय सांगा. त्या पुसतला गेलो मी एकदा. पुसतला ज्याला कावात नाही सुसत त्यानं जावा पुसत तिकडे. मी आपण घेतला दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख. आणि त्याचं ध्रुपद लय गोडे महाराज. रंगणी रांग तर गुलगुला बोलत. मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांग तर गंगूला बोलत. इथं गंगूचं काय काम काही म्हणालेत महाराज. का कोणाची कोणाला भीती राहिली नाही. परमार्थ असा मन मोकळा झाला म्हणा. मनमानी परमार्थ. कोणी उठायचं कीर्तन करायचं कोणी उठायचं काही करायचं कोणालाच बंधन नाही राहिले. येडा का बाळाचे काम नोहे येडा का बाळाचे काम नोहे बाळाचे काम नोहे कामने येते पाहिजे जातीचे येडा का बाळाचे काम नोहे. अरे वा येडा का बाळाचे काम अरे वा तुका म्हणे येते पाहिजे आणि येऱ्या गबाळ्याचे परमार्थ सोपा नाही. कडीला जाणं बघा परमार्थ करायला आपण सगळे लागलो. कडीला जाणं महत्वाचं. आंब्याला जितका मोहर आलाय तितके आंबे लागत तितका काय आंबे पडत सगळे कडीला जात नाहीत ना. युद्धाच्या ठिकाणी तलवारीला धार लावून सगळे जातात. विजय सगळ्याचा होतो का. विजय स्त्रियेच्या पाठी एकुची पैसे एखादाच असतो. हो समुद्रातून पैल तीराला जायला सगळे निघालेत. कडीला जाणारे थोडे आहेत. आस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरील प्राप्तीच्या पहिली तरी पाहिला नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतं ती सिद्ध आहे येतातामापि सिद्धानाम कश्चिन माम येती तत्वतः. महाराज म्हणले थोडे येतं विरळ ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगिनी. परमार्थ सोपा नाही. एक तर परमार्थ निर्माण होत नाही. झाला तर तो टिकत नाही. टिकला तर अंगावर बांधत नाही. अंगावर बांधला तर फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही. झालं तर ते जगत नाही. जगलं तर शाळात जात नाही. गेलं शाळा तर पास होत नाही. झालं पास तर नोकरी लागत नाही. लागली नोकरी छोकरी मिळत नाही. मिळाली तर ती नांदत नाही. जी नांदती तिला लेकरू नाही. अडचणी धरिता कडसणीचा ठाव. इतकं सोपं नाही महाराज. आपल्याला वाटतं बोलय ठोकर गंध लावलाय गंधावर जाऊ नका महाराज. काल एका मावशी म्हणलं मावशी काय तुमचे मालक कपाळ भरून आष्टी गंध लावतात. मावशी म्हणल्या महाराज त्याच्या गंधावर जाऊच नका तुम्ही. ते नुसतं लावायलाच गंध लावते. सकाळी संडासला गेले ना लोकांची वळायची पेंडी काढून आणते. काय करायचं तू असे गंध लावलेलं मला सांगा तुम्ही. आता इमानदारीने सांगा या मंडपातले सज्जन माणसं हातवर घ्या बरं. घ्या ना सज्जन हातवरी. कशाला कोण घेतय महाराज. बरं या मंडपातले दुर्जन माणसं हातवर घ्या. आता तर कोणाचाच लाग नाही. आपण सज्जन बी नाहीत माऊली महाराज आणि दुर्जन बी नाहीत. आपण मध्ये सापडू धोबी का कुत्ता घर कान घाट. आपण लय संसाराचे नाहीत लय देवाचे नाहीत. त्याच्यामुळे देव बी अर्धा जीव लावितून बायको बी अर्धा जीव लावित. आपण कोणाचे मिळत नाही. आता मला सांगा आपण रस्त्याने जर चाललो आणि एका कडेला रामाची मूर्त दिसली एकूण रावणाची दिसली पटकन कोणती उचली तू आ रामाची. आता रामाची मूर्त आहे पितळाची रावणाची सोन्याची. इमानदारीने सांगा तुम्हाला सटवायची शपथ आता कोणती उचली ना. अहो सगळ्याच ते आपलं काय मायला मंडळ. आता हे माझ्या आई सारख्या सगळ्या मावशी माझ्या गळ्यातली काय बाकी बोल नका. काय माळ आहे कशाची. माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे. हा माळ श्रेष्ठ आहे ना. हो बरोबर बोलले तुम्ही. मग माझ्या गळ्यातलं तुम्हाला घ्या तुमच्या गळ्यातलं माल द्या बरोबर. नका नका काढू नका मावशी. राहू द्या राहू द्या. कशाला थोबाड घेऊन तिकडे बघायला कोण काढायला नाही का माहिती. कशाला कोण काढायला. अहो तो पैसा आहे. अहो तुम्ही डोक्यात धरा बेजार आहे महाराज. माणसं बेचैन झालेत महाराज. डोक्यात काय राहिलं नाही. कोण करायला मला सांगा तुम्ही. अरे सगळे जर देवाकडे निघाले असते तिथं गर्दा कमी झाला असता का. आणि तो काय सगळ्याला तिथं येऊ द्यायला का गांजा पितो काय तू. अरे आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. एक जण मला म्हणलं काय महाराज तुमचा देव एवढे लोक शिडीला वारीला गेले त्याला कळायला पाहिजे होतं पाऊस पाडावा का. म्हणे त्यांनी याच्या करताच पाऊस पाडाय तू लवकर घरी जावा. त्याला लय गर्द बी सहन होत नाही महाराज. अहो इतकं सोपं नाही हो महाराज. कडीला जाणं लय अवघडी. परवा दिवशी माझ्याकडे एक म्हातारी आली पाया पडी मला म्हणते महाराज तुमच्या हाताने माळ घालू वाटायली.
म्हणलं वय किती 80 वर्ष. म्हणलं तरुणपणातच काऊन नाही घातली माळ, आताच काऊन बुद्धी सुचली. ती म्हणे काय सांगू महाराज, आता का मला चावत आहे का काय. मग चावत नाही म्हणून माळा घालणारे बाय इथाल्या सोडून बरं मांडपातल्या धरून म्हणालो मी. परवा दिवशी मला एक रेल्वे स्टेशनला बाई भेटली, दादा लय बाय हुशार महाराज. रेल्वे स्टेशनला भेटली, मला म्हणते महाराज काय चाललं. मला बरं आहे. कुठं चालले. मला कीर्तनाला. लग्न झालं का. म्हणलं हो. लेकर बाळ. मला आहेत 5-7. तुमचं काय चाललं मावशी. या ताण नाही महाराज आपल्याला. म्हणलं बर. लग्न लेकरायची 4 पोरी 4. म्हणलं बरं. लग्न झालेत का. या अशा घरी पोरी दिल्यात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. बघा ती 2-3. म्हणलं मग आता काय अडचण. ती म्हणली महाराज आता एकच अडचण आहे. म्हणलं कोणती. पोराचंच लग्न व्हायना. म्हणलं होऊ शकत नाही, कारण तिकडे म्हणते आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची. जरा तुम्हाला याला 4G लागत आहे मारा. काय काय सकाळी कळतंय. काल आमच्या गावात एका बाईला म्हणलं काकू सरपंचाची बायको तर कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील. काय सुधरत आहे का नाही. लय उशिरा कळत आहे काय गेला. आता काय सांगा मला. त्याला इलाज होते. हे असं पटकन पकडत लक्षात येत नाही तर मग उपयोग होत नाही मला. काहीतरी कीर्तन ऐकताना जेवी दुधा लागी मांजर. विठ्ठल विठ्ठल. लय आपल्याला वाटतं आपण लय हुशार आहे. आपल्यापेक्षा लोक लय पुढे गेले मारा. मला बी वाटत होतं मी लय दाठेन लय हुशारी मारा. अहो हे बारका लेकर फसतीत राव. परदिवशी माझ्याकडे पोरगा आला. मला म्हणतो महाराज आपल्या घरी येता का. म्हणलं कशाला. चहा प्यायला. म्हणलं चहा जमत नाही राव. दुसरं पाहिजे काय. ताक पाहिजे तुम्हाला. 1 तांब्या ताक पाहिजे. मी म्हणलं एका तांब्यात काय मग भागलं ना. आणखीन 1 तांब्या 2 तांबे ताक पिलो मला. जाता जाता त्याला म्हणलं बाळ्या तुझ्या घरचं 2 तांबे ताक मी पिलो. तुझी मम्मी तुला काय म्हणणार नाही का. तो म्हणला महाराज कशाला काय म्हणीन त्याच्यात उंदीर मेला होता. असा राग आला महाराज. जसा ताकाचा तांबे धरला तसा फोडा. तांब्या फोडा किती पोरग म्हणतं मम्मी महाराजने आपला संडास न्यायचा तांब्या फोडा. आता लय कुठं नेत राव. काय काय हसत येत पण हसतात येत. जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतात बरं. आणि जे गालात हसतात प्युअर आतल्या गाठीचे असतात बरं. काय काय माणसं हसतच नाहीत. काय काय हसण्याकरता 500 इंजेक्शन आहेत महाराज. त्याला इंजेक्शन दिलं ते कणत. अरे तुला काय देवाने कमी केलं अंशीराम. हसलं पाहिजे महाराज. कधी काय देवाने आपल्याला कमी केलं महाराज. एवढे मंडपात माणसं बसलीत याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का. अरे बरे झाल्या आजीवरी. बरे झाल्या आजीवरी. नाही पडलो मृत्यूच्या आहारी. नाही पडलो मृत्यूच्या आहारी. नाही पडलो मृत्यूच्या आहारी. अजून आलो रे. अजून आलो येतावर. अशी एका जागेवर इतके माणसं येत नाहीत बरं. तुमचं गाव लय भाग्यवान आहे बरं का महाराज. मी वनाळीचं नाव लय दिवसापासून ऐकत होतो पण योगच लागना गेलता. आता योग लागला. इतकाले माणसं भारी भारी सापडत नाही महाराज. कोण पकवाजी महाराज नंबर 1. गायक नंबर 1. कीर्तनकार कोण 2 नंबर. मला इकडे सगळेच माणसं काय माणसं तरबेज मारा बघतो. आणि एखाद्या ठिकाणी जमते बरं का महाराज. मी नेहमी सांगतो प्रवासाचा आनंद का आहे. गाडी धोरणात पाहिजे. रस्ता नीट पाहिजे. आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. हा मग मजा येते प्रवास. ज्याला प्रवास करायचा ना गाडी धोरणात पाहिजे. रस्ता नीट पाहिजे. आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. हा जेवणाचा आनंद का आहे. गावरान गाईचं दूध पाहिजे. बाजरीची भाकर पाहिजे. आणि तोंडी लावायला
हा खायचं कसं कळत बघा बाकीचं विचारलं की माना खाली घालते मार खायचं कळत नाही मार खायला बी मारा स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशी संग काय खावा माऊली महाराज याची अक्कल पाहिजे हो नाही तर काही काही असे ताक आणि दूध एकत्र करून पिते तुका म्हणे करीन ताक दूध एकच महाराज म्हणले उपयोग होत नाही ना महाराज ते कळलं पाहिजे खरं सांगतो महाराज खरंच पाहिलं बाया सुगरण होते महाराज आताच अवघडी डबेचे डबे मसाला चव नाही कशाला अजिबात चव राहिले महाराज पहिली बाय भाकर करायची ती इतकी भाकर फुगत होती आता भाकर नाही फुगत करणारीच फुगती मूर्ता पाष्ट काळ बदलला मारा तुम्ही आणखी आणि जेवण्याचा आनंद जेवण्याचा सिटीमध्ये का खेड्यामध्ये आता हे तुमचं गाव खेड्यातच मोडत आहे ना काय जेवलोत महाराज आम्ही नुसत्या वासावून मी म्हणलो आधी जेवायचं हे सगळीकडे असतंय का महाराज मला सांगा तुम्ही सिटीत नाही खेड्यात आणखीन बघा आता हे विद्यार्थी मंडळी जे बारकाली याच्या करता टाळी वाजवा एकदा बेस्ट आता हे विद्यार्थी मंडळीत महाराज ते दुसऱ्या गावची आता इमानदार एखाद्या लेकराला जर भूक लागली ह्या लेकराच्या चेहऱ्यावरची भूक लागली का नाही ही कळण्याची नजर फक्त आमच्या खेड्यातल्या आईलाची ही फक्त यांनाच सिटीतल्या बायाला नाही नुसतं बोलायला बाबा 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 असलो बोला त्यात चहा का दूध काय झालं मला भेऊ मी म्हणलं दुसरंच कोणी आलं काय हे दाता भाऊ म्हणलेच काय भेऊ नये विठ्ठला सिटीत आनंद नाही मला सिटीतले माणसं फक्त बोलायला हुशार त्याला बी त्याला बी वरचढ भेटत काय काय एक माणूस माझ्या संग भात नाही होता ते सिटीत गेले आम्ही चहा प्यायला गेलो ते काकू म्हणल्या चहा करू का सरबत ते काय म्हणलं माहिती का चहा होस तो सरबत त्या बाईने डोक्याला हात लावला लय काय काय माणसं पुढे गेले असते सिटीतले माणसं फक्त बोलायला हुशार जिथं टिंब नाही द्या तिथं टिंब द्या ना आता हे सतरंजी ना याला संतरंजी म्हणणार लावायचा बुका आहे ना त्याला बुंका म्हणणार हरिपट म्हणताना सर्व घटी म्हणा सर्व घंटी राम द्या नुसतं बोलायला मोचू अहो सिटीतल्या बायाला लेकर भेट नाही कारण बोलणं तसं मोचुळे हे जर लेकरू रागवले सिटीतली बाय काय म्हणते माहिती काय ए पिल्लू तसं करू नको पप्पाला सांगे तुला काय भजन करायला बोलले काय सांगे लावायला तू सांगे त्याला खेड्यातलीच बाय लागायची महाराज काय पोरग नीट होत नाही महाराज पप्या पप्या म्हणाले तुला पप्या तुला तुझ्या बापाला संगत चिरीत काय लेकरू भेट नाही राव महाराज काय करत असते महाराज मौचूळ बोलण्याला कुठं लेकरं भेटत का महाराज येऊ का जुळून यायला पाहिजे महाराज तर जुळत आहे महाराज कधी कधी वादक चांगले असले तर हे कीर्तनकार धरणात नसते कीर्तनकार धोरणात असलो वादक नीट नसते आम्ही दोघं धोरणात असलो गायक नीट नसते हे सगळे धोरणात असले तुम्ही नीट नसता त्याला सगळेच नीट पाहिजे बरं काय काय ठिकाणी सगळं चांगलं आहे पण पैशाचा पताच नाही इथं सगळं त्याच्यामुळं काही ताण नाही बरं हे सगळंच पाहिजे होय आता माझ्या पाकिटात जर चिचुके भरून दिले तर जमल पैसा कमवायला आपण सगळे चालू मारा फक्त काही धंदे वजा करून पैसे कमवा पहिला धंदा दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका 1 दुसरा धंदा मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका 2 तिसरा धंदा शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका 3 चौथा धंदा विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका 4 आणि 5वा धंदा खाली बघायची येळेला असा धंदा करून पैसा कमवू नका 5 लक्ष्मी घरातून ढकलून दिली तरी तुमची जाणार नाही महाराज आणि पैसा असा आहे रे महाराज नशिबातच काय काय उगच जळते त्यांनी लय नेले तुला नाहीत ना गप मरतो त्याच्यावर जळायचे घेणदेण नाही काय काय निसते धुपू धुपूच मरायली खाल्लेली भाकर रांगी लागणार द्यायची आता आपल्या नशिबातच नाही का मराव का मारा एखाद्याने 50 लाखाचा बंगला बांधला मग मरायचं का त्याच्या उलटा त्याच्या 50 लाखाच्या बंगल्याची सावली झुकून पडती का तिकून आपली बाज न्यायची टाकायची झोप आपल्याला याच्या पलकडे कळत नाही काय करतो तू का मरू तू का पैसा नशिबात लागतो महाराज नाही मिळत आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली माऊली भाऊ तिला 1500 रुपये चिठ्ठी फाडली तिला 15 लाखाची गाडी लागली काय कपाळ भारी बाईचं आणि ती बातमी मी व्हॉट्सअपला ऐकली मला करमच ना मी म्हणलं 1500 रुपये 15 लाख आपण बी चिठ्ठी फाडून बघा आणि मी बी चिठ्ठी फाडली मला वाटलं तिला स्कॉर्पिओ लागली आपल्याला हिस्टा लागल आणि चिठ्ठी फाडली 15 दिवसांनी बघितलं मला शेगडी लागली बसत आपण नाही महाराज नशिबातच लागतंय महाराज तुम्ही आणखीन बघा महाराज पैशावाल्याकडेच पैसा जातो त्याची जातच लई चित्र आहे धनवंता घरीन करी धनाची चाकरी ज्याला सरता सर नाही ना त्याच्या बोकांनी पैसे आणि ज्याला मात पैसा नाही त्याला पैसे लोक देत नाही धंदा उलटा आहे लोकांचा सध्याचा काळ इतका दलिंदर आहे महाराज आता युट्यूब लावू देत नाही मी पण आता उगं लावायचे ते काटछाट केली तर तुम्ही लावा ते नाही त्याचं घेणदेण नाही काय कारण आम्ही ग्रामीण माणसं आमच्याकडून खालीवर शब्द जातेच
आणि हे काय झालं माझ्याकडे लोक येऊ देणार नाही. तू मिनती इकडे आली की फटकी येत नाही. आपल्याकडे लोक येत नाहीत कारण हे सध्याचा काळ युट्यूब वाले लय चांगले आहेत. नाशिणारे आपलेच लोक आहेत. महाराजाचं वाटोळ केलं महाराजांनी आणि पुढाऱ्याचं वाटोळ केलं पुढाऱ्यांनी. आपलं नाशिणारे आपलेच आहेत. लोक नाही तो लोकाला काय करायचं. लोक इतके प्रेम करणारे माणसं नाहीत. हे आपलेच लोक असतील. आपलं तर आपलं कशी नाशित येते एकदा सांगतो. वळईच्या कडीला कुत्री गेली 5-7 पिले दिले मोकळा मंगळवार. पण ते पिले दिल्या होती माय म्हणली लेकराला ह्या बघा मी लोकांनी हाड म्हणलं तरी पोटात अन्न साठवून त्याचं दुधात रूपांतर करून तुम्हाला पाहिजे ती. पण वळईच्या बाहेर जाऊ नका कारण जग लय विचित्र आहे. चांगलं ध्यान देऊ नाही का. पिले म्हणले नाही जात आहे. पण ते गलीतले बारकाली लेकर हळूहळू हळूहळू वळई पशी गेली आणि ते बारकाली बिस्किटचे पुढे घेऊन गेली आणि एक एक बिस्किट चारीत चारीत ते बारकाली पिले त्याने दादा गलीत आणली आणि त्याला बिस्किट चोरू लागली. त्याचं योग्य चाललं. पण बारकाली लेकर बारकाल्या पिलेला बिस्किट चारायले मोठ्याल्या कुत्र्याने बघितलं. आलंय लक्षात. हो नाही तर टावर खालीच रेंज नसायची. आलं लाग म्हणजे जसे मोठाले कुत्रे आले चंदू महाराज काय ते महाराज बिस्किट तर हिसकून घेतलीच. रक्त भोंबाळ वस्तू पिले मारली महाराज. सगळं घेतलं हातबल झाली आणि मग ती पिले वळईच्या दिशेने गळी आणि तितक्यात त्यांची आई तिकून आली. बाळा हो हे हाल तुमचे कोणी केले. तुम्हाला काय म्हणलं होतं जग लय विचित्र बाहेर जाऊ नका. त्या पिल्याने दिलेलं उत्तर इतकं गोडे रवी महाराज. ते म्हणले आई जग लय चांगलं आहे ग. आमचे जे हाल केलेत ना हे आपल्याच अवलादीने केले. जोऱ्यात वाजवा टाळी नाही तर वाजू तरी नका. आपले हाल करणारे आपलेच महाराज. त्याच्यामुळे सांभाळून राहा. अहो मला सांगा हे हिरोने दारू पिऊन नट करून नाच करतात महाराज. त्याची क्लिप कोणी व्हायरल केली का. एखाद्या महाराजाकडून एखादा शब्द अपशब्द गेला त्याची क्लिप व्हायरल करायची काय गरज महाराज. बरं महाराज बोलते कोणा करता. एखादा शब्द जर वाईट बैठकीत सांगा तुम्ही हे व्हायरल करायची काय करायची तुम्हाला. अहो अहो ज्याला तुम्हाला सांगतो समाज सुधारायचा का मला सांगा. दुखणं जर बरं करायचं असेल गोळी कडू खावा का गोड खावा का गोड जमन. जात नसती. चोंभाळणाऱ्या माणसापासून कधी बी माणसाने सावध राहावा. आपल्याला आपलं वाजणारे लोक आवडतील. ते दलिंदर असतील. तुमच्या हातपायाला बेंड आला तर चोंभाळावा का फोडावा. बेंड आलाय का तुम्हाला कधी. बेंड आलं तर चोंभाळावा का फोडावा. बरोबर ना. काय करावं नाही एकच सांगा. ते चोळावं लागतं मला. असं का म्हणजे चोळून फोडायचं का. म्हणजे आमचं तुमचं जरा बदल दिसायला लय बदल नाही ना. आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाते. तुमचं कसं मला सांगा. हात पायाला बेंड आलं निसतं त्याला चोंभाळून जमत नाही. त्याला काय करावं लागते फोडावं लागते. जितकं आपण त्याला चोंभाळून तो तुकाराम महाराज म्हणजे तितकं आतमध्ये गारके हाणते. निंबादिला रोग अरे तुटाया अंतरी पोंभाळी तावरी आतच रे. म्हणून चोंभाळ्यापासून सावध राहा. हे काय नाही महाराज. आपल्या तोंडावर आपली स्तुती करणारे माणसं आपल्या गैरहजेरीमध्ये आपली निंदा करीत असते हे कधी विसरू नका. कोणाकडून मोठेपणाची अपेक्षा कधी ठेवू नका महाराज. हे आपल्या करता नाही त्याच्या फक्त पोट भरण्याकरता तुम्हाला काही बी म्हणतील. हो अरे मोठ्याने चांगलं म्हणाव. आमच्या सारख्या दलिंदाराने तुम्हाला चांगलं म्हणून काय होणार. आम्ही दलिंदारच आहेत ना म्हणा ना. हो अहो इतकं सोपं आहे का मला सांगा तुम्ही. आमचं पुण्य लोकांनी घेतल्यामुळे महाराज बिघडली. लोक म्हणते महाराज बिघडले. महाराज नाही बिघडले तुम्ही बिघडली. आता मी कीर्तन करालो पुण्य का पाप बोला ना. पुण्य. आता मी कीर्तन करून पुण्य कमवायचं आणि तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं. आमचं पुण्य म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं. आमचं पुण्य तुम्ही घ्यायचं आणि तुमचं पाप आमच्या बोकांडी द्यायचं. मग काय दुसरं इतकं हे सोपं आहे का महाराज. इतकं सोपं नाही. चांगल्या साधूच्या संगतीत जा महाराज. तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्या भांगार लोकांच्या नादी काय लागतं महाराज. साधूच्या संगतीत जर तुम्ही गेले ना तुमचं कवा चांगलं होईल मेळ लागणार नाही महाराज. चांगल्याच्या संगतीत माणूस राहायला चांगलंच होतंय. आता मृदंगाचार्यत महाराज उगा यायच्या माग माग चला. नाही वाजित आलं तरी माणूस मांडी वाजी तुम्हाला. गायकाच्या संगतीत राहा. नाही म्हणता आलं तरी तोंड बसत नाही. कीर्तन करायचा संघ करा. अर्ध कीर्तन डायव्हर करतो. अरे चोराचा संघ करा. चिरगुड दिसलं तरी मन धावत. बैसता चोरा पासी तैसी होय बुद्धी. बैसता चोरा पासी तैसी होय बुद्धी. एक
देखताची चिंदी मन धामे देखताची चिंदी मन धामे पैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी देखताची चिंदी मन वारकरी चालीत महाराज गाथा पारायणाची चालीत देख पैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी संगतीची पावर आहे महाराज चांगल्याच्या संगतीत राहिला माणूस चांगलाच होतो महाराज द्राक्षाचा येल मला लिंबाव जायची दादा काय म्हणला कशाचा येल कुठं जायचं मला खालची म्हणले नको जाऊ ती जात लई कडू कोणती लिंबाची तो मला नाही आम्ही संग राहिलो आणि वर गेलं आणि खाली आलं ते मला कस तरीच व्हायली अरे महाराज म्हणले तू गेला कशाला गाड्या कडू का हो झाला संगती गुण संगती गुण द्राक्षाची अवेल लिंबावरी गेला द्राक्षाची अवेल लिंबावरी गेला झाला संगती गुण संगती गुण वाईटाच्या संगतीत कधी बी वाईटच होतं महाराज कधी बी साधू आहे ना कधी बी आपलं चातुर्य हरपीत असतो महत्व हरपीत असतो आणि येड्यासारखं वागत असतो महाराज येड्यासारखं वागल्यामुळं साधूला येडं म्हणायचं नाही बरं महात्मा कधी कधी पिशाच वत उन्माद वत बाल वत लेकरावणी वागतो कधी कधी उन्माद वत पिशाच वत म्हणून साधूकड कधी आचरणाने बी बघू नाही साधूकड चमत्काराने बी नाही साधूला बघायचं असेल ना त्याचा अनुभव बघावा हा पहा माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा भक्ती भाव भाग्याचा भाग्या माझा भक्ती भाव भाग्याचा भक्ती भाव भक्ती भाव भाग्याचा महाराज सचखंड गाडी मध्ये पॅसेंजर गाडी मध्ये लय फरक असतो पॅसेंजर गाडीला चढायला उतरायला लय टाइम असतो सचखंड बघूच तर जाती तो म्हणतो ते प्रमाण होतो तर टाळच गवसत नाही काय कायला कीर्तनाला माणसं लय तरबीत लागतात महाराज नेमलट माणसं कुठे जमाना दादा गुळगुळा वाजती टाळ का घळघळा वाजती टाळ गुळगुळा वाजती टाळ परमार्थ असं मनातून पाहिजे महाराज उगा असं नेमलटवणी परमार्थ करूच नाही मनातून पाहिजे माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारी संत म्हणले हा पहा माझा अनुभव अनुभवाने बघा संताकडे अनुभवाचे पैलू लय गोड आहेत महाराज काय गोष्टी जीवनात आपल्या असे त्याचा अनुभव माणसाने कधी घ्यायचा बी नसतो लोकांना सांगायचा नसतो काही गोष्टीचा अनुभव आपण घ्यायचा असतो पण लोकांना कधी सांगायचा नसतो काही गोष्टीचा अनुभव लोकांना सांगायचा असतो पण आपण घ्यायचा नसतो आणि काही गोष्टीचा अनुभव स्वतः बी घ्यायचा असतो लोकांना बी सांगायचा असतो मुद्दे चार आहेत पहिला काही गोष्टीच्या नादी आपण बी लागायचं नाही आणि लोकांना लावायचं नाही दारू आपण प्यायची बी नाही कशी लागती म्हणून लोकांना सांगायची नाही सगळ्यात दलिंदर धंदा दारू मार चांगल्याचे घर उद्ध्वस्त झाले दादा खरं की नाही कारण मी एक दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे म्हणून तळमळी नाही तर दारू पिणाऱ्यावर बोलणं सरपंच एवढं सोपं नाही आता एखादं जर असं मध्ये आडवं झालं गाडी लावून तुम्हाला जर म्हणलं ते कुंकड बी बोलायला तुम्ही काय म्हणता खरं आहे त्याचं तो काय बोलायचं
दारू पिणाऱ्यावर बोलणं एवढं सोपं नाही महाराज. तुम्ही आणखीन बघा, दारू पिणाऱ्याचे संसार इतके उद्ध्वस्त आहेत महाराज. लेकराची काळजी नाही, घरच्याची काळजी नाही. आणखीन बघा, त्या दारू पिणाऱ्याची एक भाग्य आहे महाराज. सगळ्यात जास्त खानदानी बायको चांगली कोणाला भेटते माहिती आहे का तुम्हाला? हा, कोणाला? महाराजाला. अरे कवाच नाही बाबा, 50% धंदे हीच काढलेली. काय सांगायचं तुम्हाला, आम्ही इकडे कीर्तनाला घरी विचारावं कुठे महाराज उधळलंय. दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याला कधी उधळ म्हणली? अरे कवाच नाही. पुन्हा मार खायला निबर, तुम्ही मारा आवाज होऊ देत. महाराजाच्या बायकोला नुसतं चापट बियाणू. दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याबद्दल कधीच गारणं करीत नाही महाराज, कधीच नाही. देवाच्या मंदिरात जर गेली तर देवाला एकच प्रार्थना करते, देवा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. हे देवा आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. देवा हे देवा देवा आयुष्याचा जोडीदार. कधीतरी काहीतरी वाटलं पाहिजे महाराज. किती सोन्यासारखा नरदेव महाराज. दारू पिऊन, विष पिऊन काय प्रमाण वाढलेत महाराज. रवी महाराज, लेकराला फाशी घेणं, औषध घेणं, फुकून घेणं आणि एरीत उडी हाणणं काहीच वाटा नाही महाराज. इतकं सिंपल, काहीच वाटा नाही. अहो, आत्महत्या करणं म्हणजे देवाच्या तोंडात मारणे. हे जीवन माणसाने कधी अजून घालू नाही. याची ताकद किती माहिती? यांनी जर तुम्ही ठरवलं तर देव होता येते तुम्हाला. देवाची वैन निस्त वैन म्हणती. मग संत म्हणले कचरा काऊन करायला याचं मला सांगा ना तुम्ही. काऊन करायला मला सांगा बरं. नरदेव आपल्याला मिळालाय का कळालाय? कळाला का नाही? मायबाप मिळाले का कळाले? आपल्याला कळाले का? बायको मिळाली का कळाली? कारण सगळं तिचं ऐकत होत ना, म्हणून ती कळाली आणि मिळाली बी. आईनं आवाज द्यावा, लेकरू म्हणतो या कोण कोण आवाज आला कोण, निसतं बायकोन म्हणा होय हो. अरे तू येडा झाला काय? काकडा निसता म्हणू नको. त्यातले शब्द बघ ना त्याला. माता माऊली पाचारी पाचारिता शब्द नाही दिला. लोक म्हणते जग लय पुढे चाललं. काय पुढे चाललंय जग? चंद्रावर गेलंय का उंदरावर गेलंय? कुठं चंद्रावर गेलंय? काय बदललं जगातलं मला सांगा बरं तुम्ही. लोक बायकोचं ऐकतेत का बायकोच्या भावाचं ऐकतेत? सुधारणा काय? लोक मायबापाचं ऐकतेत का बायकोच्या मायबापाचं ऐकतेत? खरं का? मै शपथ क्या बात आहे. कोण ऐकत महाराज? बदलला परमार्थ. लोक म्हणते जग लय पुढे गेलं. काय नाही महाराज. अरे चोऱ्या थांबल्या नाही आहे, अत्याचार थांबले नाही, व्यभिचार थांबले नाही. काय जग पुढे गेलं महाराज? अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. काय मारा कुठं पुढे गेलो आपण? गरज नरदे काळा आपल्याला. अहो जर नरदे केळा असता तर माणसाने दारू पिली. जर नरदे कळाला असता तर सप्त्याला पैसे दिले नसते. म्हणले काय कळलं नाही महाराज? इमानदारीने सांगा, नरदे आपल्याला मिळाला कळाला नाही मला अजिबात नाही. तुमचं नाव काय दादा? अमोल भाऊ. राग नाही येणार.
भावासारखे तुम्ही माझ्या, राग नाही येणार. तुम्हाला मोटरसायकल आहे का? कोणती गाडी? शाईनी. किती लाखाची? सेकंड. बरोबर ना. इमर्जन्सी जर तिच्यातलं पेट्रोल संपू नये पण संपलं, तिच्यात तुम्ही रॅकेल टाकता का? कशामुळे? इंजन खराब होईल तिचं. किती हजाराच्या गाडीचं? बरोबर ना. मग 40,000च्या गाडीचं इंजन खराब होईल म्हणून 50 रुपयाचा रॅकेल टाकतो का आपण? नाही ना. मग 40,000च्या गाडी ती किती काळजी. मग बघा ना, कोट्यावधी किमतीची गाडी, खंबीची खंबी हाणतो. अरे हे कळून घेण्याकरता कीर्तन आहे. उगत ह्या बघा तमाशा म्हणून इकडे येऊ नका महाराज. तुमचे सुद्धा लेकरा बाळाच्या तोंडातले काढून पैसे खर्च करायचे महाराज. अरे काहीतरी बरं झालं पाहिजे याच्याकरता महाराज. एवढा मोठा सप्ताह करायचा महाराज. 2 लोकांनी जरी कायमची दारू सोडून दिली महाराज तरी तुमचे पैसे चांगल्या कामाला. तळमळ आणि घडलं पाहिजे बरं महाराज, नाही तर उपयोग नाही. संतांनी ओरडून सांगितलं महाराज, बाबा कशाला आयुष्य बर्बाद करता. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम जाती है दारू गांजा मत पियो, दारू गांजा मत पियो, अक्कल गुम जाती है आमचे रवी महाराज असले महाराज. तुम्हाला सांगतो येडा कीर्तनकार बी त्याला अंगात येते त्याची, कारण ही ताकद ही एक एनर्जी महाराज. कीर्तनाला माणसं 7.5 करणारे पाहिजे का 7 करणारे पाहिजे. पुढं बसणारे माणसं फ्रेश पाहिजे. उगं थोबाड पाडायला काही कामच नाही. परदेशी एक माणूस पुढं बसलं उगच मान हलवी. मला वाटलं की लयचा अभ्यास सगळं कीर्तन मी त्याच्याकडे बघूनच केलं. आणि कीर्तन झाल्यावर लोकांना विचार लयचा अभ्यास होईल. लोक म्हणले ते बैर आहे काय हाणतो लय कुठं नाही महाराज. पुढं बसणारे माणसं फ्रेश पाहिजे महाराज. आणि काय देवाने आपल्याला कमी केलंय सांगा ना मला. एवढा मोठा ते दलिंदर रोग आलता दार. कोणता रोग होता तो? कोरोना. त्याचा भाऊ दुसरा तो कोणता? ओमिक्रॉन. लोकांना जमत ना. लोक म्हणजे आमिर खान. काय आता तू काय नाव कसं काय नाव आहे त्या काय महाराज. किती बेदार झाले लोकांच्या मला सांगा ना तुम्ही. त्या कोरोनात चंदू महाराज कोणाचं किती जळालं माहित नाही पण आमचं बुडा सगळं जळालं. कुठाने महाराज काय सांगू. पण एक जाऊ दे, ते कोरोना रोग आला बरोबर बरं झालं. कशामुळे माहिती का? आपलं कोणी कळून नाही रे नाही कोणाचे नाही रे नाही व्यक्तिमत्व आहे महाराज. आणि लई साधं बरं का महाराज. कधीच गर्व नाही अहंकार नाही काय नाही महाराज. गोड माणूस महाराज. असा आवाज पाहिजे महाराज. कोयल से तेरी बोली अरे
करू झालेलं कुत्र घासल्याशिवाय राहत नाही त्याने ना. पहिले गाणे बी लय भारी होते बा. काय ते काय गाणे आले दादा मारा तू एका गाण्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही मारा. जिर नाक मुखा काय ते गाणं आहे का काय. आतापर्यंत कितीतरी गढुळाच्या पाण्यात नागाची पिली मेली, किती जगे वाऱ्याने फाटली, शांताबाई आल्या गेल्या मेल्या. हालो बाबूराव तू वाड्यातच गेलं कुठं काय कबूतर ज्या गेलं ज्या म्हणलं काय राहील ती गेलं मारा. ती पुन्हा ती मैना आली ती कोणती ती मैना गेली मारा. ती मैना गेल्यावर पुष्पा आली, पुष्पा गेल्यावर पुन्हा आली. ती नाही सांगत आहे बाबा लय कुठं नाही मारा. काय अहो किती किती गाणे आले मारा. आता लोकांना ऐकू वाटतात कधी लोक म्हणते बंद कर बरं ते बस झालं म्हणतात का नाही. पण ज्ञानोबरायचं रूप पाहता म्हणता नाही रामकृष्ण सुंदर ते ज्ञान कंटाळत नाही हो, कारण ताकद आहे ना ती. आवित गे माया माया विटेना आविटा गे माये विटेना ओ आविटा गे माये विटेना आविटा गे माये विटेना आविटा गे माये आविटा गे माये आविटा गे माये जवळी आहे हे जे भजन आहे मला इथला आनंद घरी नाही बरं का. आता काय नाचायचं हसायचं इथंच घरी नाही. आता घरी गेलो नाचायचं मग अंगावर गोदडी घ्यायची गोदडीत म्हणत इठ्ठल इठ्ठल बाया म्हणते वायर ढिले झाले काय. फक्त आपण नाचताना लोकांनी आपल्याकडे बघा म्हणून नाचू नये, आपल्या मस्तीत नाचायचं. काही लोक असे लोकांनी आपल्याला बघावं म्हणून लोकांचं काय घेऊन बसली तुम्ही. आज तुमचं बरं आहे म्हणून लोक बरं म्हणते, उद्या इचकाले हाणायला भेट नाही. लोकांना आपल्या मस्तीत जगायचं मार. लोकांचं घेण देण नाही. लोक म्हणजे आग्या मावळत जाते, जे गपचीत जाते त्याला चावत आणि त्याला खडा हाणला त्याला तयारी करते. लोकात नाही आपल्या मस्तीत. फक्त लोकांनी आपल्याकडे बघा माहिती नांदते. त्याला एकदा कीर्तनाला गेलो तुम्ही तिथलं चोपदार इतकं नाचू लागलं. इथं चोपदार आहे का ते चोपदार इतकं नाचलो दादा इतकं नाचलो, पण त्याला माहितच नाही आपली बायको कीर्तनात आली म्हणून. आणि बायची जातली विचित्र मला. बायच्या जिबीत जे औषधी कोण्यात मेडिकलला नाही. केवढा बी माणूस गारच होतोय महाराज. एक जण मला कस काय गार होतंय म्हणलं ते फिरीतच तसले काही चलत नाही. बायको पुढं कोणाचंच काही चलत नाही. तिथं महाराज असू द्या नाही तर महाराजाचा बाप असू द्या नाही तर ते दोघं संघच असू द्या काही चलत नाही मला अजिबात नाही. ज्याला बायको धोरणात मिळाली त्याचाच संसारी नाही तर काही खरं नाही. कारण आपला 75% संसार पारमार्थ 75% संसार पारमार्थ बाईच्या हातात. कारण डोकं कमवण्याचं बाईच्या जातीला नवरा कमीनारा पाहिजे, बायको सांभाळणारी पाहिजे. दिवस चांगले यायला टाइम लागत नाही. आणि बायको नीट मिळायला सुद्धा भजनच करावं लागतं. कोणाला बी बायका नीट मिळत नाहीत. लोक रावणाला येडं म्हणते. त्याच्या बायकोचा तपास कर जरा कोण होत. रावणाला येडं म्हणाला आपली काय अक्कल आहे महाराज आपल्या जवळ. हा रावणाची बायको कोण होती? शांताबाई. अरे मंदोदरी होती. किती विद्वान होती माहिती तुम्हाला. मंदोदरीला उद्या काय घडणार आहे आजच्या रात्रीत कळत होतं. आणि मालकाला सांगत होती मालक स्वप्न सांगे मंदोदरी स्वप्न सांगे मंदोदरी बोले रावणाप्रती मालक परस्त्री सोडून द्या. सोडा हो अंतुरी सोडा हो अंतुरी. महाराज रावणाने जर आपल्या धर्मपत्नीचं ऐकलं असतं तर वाटोळ झालं नसतं महाराज. त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या बायकोचं कधी मधी का व्हायना ऐकायला वा 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 क्या आपली
बायको जर आपल्याला चांगलं सांगत असेल तर ऐकायला पाहिजे महाराज. दिमागी महाराज तुम्ही आणखीन बघा, संसारात चिकाटीनं कमवण्याचं डोकं स्त्री जातीला आहे महाराज. आपल्या बोटात जर एक अंगठी ना मित्रांनी उसणी मागितली देतो का आपण? देतो नाही देत महाराज. आमच्या माता भगिनीचा एक दागिना 203 लग्न करून येतो. हिनं तिला तिनं तिला तिनं तिला. आणि उसणवारी करण्याची पद्धत बी अशी, एखादी बाई जर घरी पीठ न्यायला आली ना उसणं, बाय अशी गचकन वाटी खुपसून पीठ देत नाही. तिरकड टाकता तिरकड टाकता तिरकड टाकता तिरकड टाकता तिरकड टाकता. पुढं डिप्लोमा झालाय त्याची त्यालाच माहित मारा. ते डोक्याचा खेळत नाही याकलाय त्याच्या मारा. त्याचं डोकंच कसं चालतंय ते काय लईच अवघड मारा. ते डोकं आहे ना ते डोकंच वेगळं मारा. तुम्ही विश्वास नसेल तर ऑपरेशन करून बघा मारा. ते डोकं तसं आहे. उगा नवरा बायको घरी बसलेले, नवरा बायको घरी बसलेले असून एखादा माणूस आपल्या घराकडे यावा, बायको डायरेक्ट नवऱ्याला म्हणते होय व ते इकडे यायले बरं. ते नवरा म्हणला येऊ दे मग. येण्याबद्दल कुठं मी काय म्हणाले, पण ते तुम्हाला मोटरसायकल मागायला यायले असं होय, जाऊ दे देऊ दे. देण्याबद्दल कुठं मी काय म्हणाले, पण त्याला म्हणा मग पुन्हा. हे डोकं कोणला माणसाला का बाईला? डोकं महाराज. ज्याला बायको चांगली मिळाली की महाराज झालं त्याचं काम झालं. त्याचा संसार बी चांगला. ज्याला बायको दिली तरी का त्याने नीट इथून गाडी धरायची पैठण उडी टाकायची पुन्हा वापस यायचं. कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती महाराज. मी पहिल्या गोष्टीतलं काय सांगितलं तुला, वाईट जो अनुभव घ्यायचा बी नाही सांगायचा नाही. पण एक गोष्ट अशी मार लाजीरवाणा अनुभव या संसाराचा तुम्ही घ्यायचा, पण लोकांना अजिबात कधी आपल्यापेक्षा लोक लई वर चढीत. परत माय शेजारी एक माणूस बसला औदुंबरला, ते म्हणलं आमचा 50 लाखाचा बांगला आहे. ते माया ऐकून एक माणूस होता, ते काय म्हणलं किती लाखाचा? ते 50 म्हणीस तर सांडास भांड म्हणे 53 लाखाचं. त्याने तो डोक्याला हात लावला. तो म्हणला तात्या येऊ का मी? म्हणलं जा. आपल्यापेक्षा लोक लई वर चढीत ना महाराज. आपल्याजवळ हाईच काय एकच अंगठी, ती बी सासरवाडीची. तरी पण ती धेन तू पोरं बघून वाढा तेवढीच रे. रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं? अरे सोनियाची पुरी पाणीपुरी नाही, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. काय बायको बी विद्वान होती महाराज, रूपवान बी होती. रूपवान स्त्री कोणाला म्हणते माहिती का? ज्याला लय रूपाचा गर्व आहे त्याने ऐकून माणूस असू नाही तर स्त्री असू. ज्या झाडाला कधीच पान फुल फळ लागत नाही त्या झाडाखाली जर सुंदर स्त्री गेली तर तनुगांधान माल्यान ज्या येते त्याला पाकड्या फुटाव्या. याला म्हणते सुंदर स्त्री. आपल्या बाया कापसात गेले तर पाती गळती. अभिमान कोणालाच नसू नाही. कारण गोऱ्या माणसांना भुलू नाही. कारण काळ आहे म्हणून तुला किंमत आहे, अंधारे म्हणून प्रकाशाला किंमत आहे, दुर्जने म्हणून सज्जनाची किंमत आहे. इमानदारी सगळं आपण बायको करताना गोरी करतोच का काळी? आता हे पोरं पुरी बघतेत महाराज. मला सांगा तुम्ही काय करते? ती गीता वाचिणारे आहे का हरिपाठ वाचिणारे आहे का गाथा वाचिणारे असं विचारतोच का आपण? का आपल्या घराचं महाभारत करणारे? डोक्यात नाही. अरे रंगाव काय जातं महाराज? अरे चमडीचा रंग एक दिवस जाणार आहे. काय होणार तुम्हाला माहितीच आहे. त्वचेवर काय विश्वास आहे तुमचा? या देहाला किती बी लावा लक्ष, हे मातीत होणार आहे मिक्स. हे ठरलेलं आहे फिक्स. काय धरून बसले महाराज? गोरान काळ्या कलरवर जाऊ नका, कारण काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती. हे कळणाराला कायला उद्या कळत त्याला इलाज नाही महाराज. अरे संस्कार बघा काय लाजीरवाणी गोष्ट आहे संसार महाराज. किती केला मध्ये पदरात काय पडन आपल्या? अहो राजा भरतारी सारखा महात्मा राडा हो आपल्याजवळ काय? राजा भरतारी सामान्य स्फोटायत्तम जगत सर्वंत देतात विवर्तते असं त्यांनी शोध लावला. राजा भरतारी एका साधून त्याला अमर व्हायचं फळ खायला दिलं. दादा कोणला? भरतारीला. पण त्याचं इतकं प्रेम बायकूर होतं महाराज. प्रेमाची जात इतकी विचित्र आहे, काही बी खात नाही त्या व्यक्तीची आठवण येते. ददाती प्रति गृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षण. याला प्रेम म्हणायचं. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, कोणती वस्तू खातानी बोलतानी चालतानी त्या व्यक्तीची आठवण यावं त्याला प्रेमाचं लक्षण म्हणते. राजा भरतारी मला हे फळ खातं मी काय करू? हे फळ माझ्या बायकोला देतो. ती बायको इतकी विचित्र स्वभावाची होती. याने फळ ते तिला दिलं, पण तिचं प्रेम याच्यावर नव्हतं, वड्याच्या खरारी करणाऱ्या माणसावर. तिनं ते फळ दिलं त्याला. बरं ते दलिंदर इतकं विचित्र, त्याचं प्रेम हिच्यावर नाही, त्याचं प्रेम भांडे घासणारी बायको. त्याने ते फळ पुन्हा तिला दिलं. आता ती भांडे घासणारी बाई म्हणली या हे फळ खाऊ का? मी का भांडेच घाशीत बसू का? हे फळ राजाला देते. फळ कोणाला दिलं? फळ गेलं तर कुठून आलं? कोणापाशी? काय वाटलं असेल त्याला?
बायको जर आपल्या विरुद्ध 2 शब्द बोलली तर माणसाला 10 रोज करमत नाही. काय तात डायरेक्ट धोका तो. राजा भरतारीच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. संस्कृत मध्ये आत्मकथा लिहिली त्यांनी. मोठे माणसं लोकांना दोष देत नाहीत, आपल्या डोक्याला खापर फोडून घेते महाराज. याम चिंतयामि सततः मयसा विरक्ता सापेन मिच्छति सजन शक्तः अस्मत् कृतेच परितुष्यति का चिदन्याधिक्तांच मदनंच हिमांच मांच. हे संस्कृती तुम्हाला मिळायला लागणार नाही. मराठीत सांगतो ऐका. संस्कृतीचे पण जरा फोडून सांगतो. याम चिंतयामि सततः, जिचं मी सतत चिंतन करीत होतो. मयसा विरक्ता, माझ्यामध्ये ती विरक्त होती. अस्मत् कृतेच परितुष्यति का चिदन्याधिक्तांच, धिक्कार असो. मदनंच, कामाचा धिक्कार. हिमांच मांच, सगळ्या परिवाराचा धिक्कार असो महाराज. मग राजा भरतारीची अवस्था आहे. काय लोकाला कमी होतं त्या? काहीच नाही. प्रपंच माझी सुख जोडे तरी काय शिवितीगिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ती येडे म्हणावे. भरतृहारीने राज्य टाकले त्याने गोरक्षनाथ ते पुशिले राज्य टाकून मुंडी झाले. किती केले भूपती 899 कोटी भूपती इतर जनाची नाही गणतीचे योगाप्रती निघाले. 12 महिने नदीला पाणी 18 भार वनस्पती. काय वर्णन केलंय? 18 भार वनस्पती फुले फळे वळती. त्या पोखरणी 12 महिने नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया सदा डोक्यावर पदर घेती. हे सुख सांडोनिया. काय कमी होतं मला? काहीच कमी नव्हतं मला संसारात. पण सोडा संसार, दुःख पदरात पड मारा. संसार म्हणजे दुःखाचंच रूप आहे. संसाराचा खानदानी धंदा कोणता माहिती का? ना दिलावून देणं ना काढून देणं. दुःख बांधवाडी आहे सुखाचा विचार आई संसार. संसाराचा आनंद दादा तात्पुरता आहे का कायमचा आहे? तुमचं किती वय आता? 57. इमानदारीने सांगा दादा, लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं राहतील तितकं म्हातारपणाला राहतील का? काय लग्न झाल्या झाल्या वातावरण असते महाराज. बाप 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 बाप, काय ते बोलणं, काय ते चालणं, का बापा 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 बापा. ते ब्रह्मचारीने बघितलं त्याला वाटतं घ्यावा काय उरकू. हिरवळत तसली असती महाराज. ते का बाबा तोरा चलत नाही महाराज. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन. जिसका हुआ लगन उसी में मगन. ते तालातच असतात माणसं महाराज. उग लग्न झाले झाले आपल्या बायकोला म्हणा नाव घे ना, असं नाव घेती. इथून तर आमच्या तिकडं परभणीच्या खाली घेऊ का, लय मोठं असते महाराज. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा आडकी, त्याला घुंगर 12 पान खाते. 13 घाम येतो धरा धरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी. सुपार देते वाण्याला, हांडा देते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाड्या बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची. एवढं मोठं नाव कुठपर्यंत असतं माहिती आहे का? 1 लेकरू बाळ असतो. आणि 1 लेकरू बाळ झालं बाईला मला नाव घ्या. 3च काड्यात नाव घेते बाई. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर. आमच्या त्यांचं नाव घेते तीच माझ्या कुंकावर. बाकीच्या काड्या काय चुलीत गेल्या का पुढे. आणि म्हातारपणाला नाव घ्या म्हणायचं. अशी म्हातारी नाव घेते ऐकू सुद्धा वाटत नाही. मग म्हातारी म्हणते जात होते हळदी कुंकाला.
जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं अहो जयच्या करता हाडाचे काळ दिवसाची रात्र केली रक्ताचं पाणी कोण आहे महाराज मला सांगा बरं तुम्ही अरे कोण नाही हो उगा तात्पुरता तमाशा आहे महाराज काय खरे महाराज संसारातलं कोण आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणार उगा एखादी व्यक्ती असते सारा बाजार आहे महाराज या बघा पैसा जर वजा केला ना जगात कोणताच माणूस कोणाच्या जवळ जाऊ शकत नाही फक्त पैसा सर्व पैसे घे धनवंता लागी सर्व मान्यता ही जोगी सर्व मान्यता ही जोगी सर्व मान्यता लागी सर्व मान्यता धनवंता लागी पैसा संपला ना महाराज कोण नाही महाराज दादा आमचा एक पुण्याला मित्र आहे महाराज काय ते आमच्या संग शिकायला होतं पण त्याला काही ते इकडे जमलं नाही ते तिकडेच गेलं आणि मला फोन केला महाराज एक काम आहे आपलं म्हणलं काय जरा अर्जंट यावं लागते तुम्हाला अरे म्हणलं काम तर सांग ना नाही म्हणले आपण डायरेक्ट लग्न जमलं आणि तुम्हाला लग्नाला यावं लागते त्याला काय म्हणते ते डायरेक्ट लग्नाला जसं तुम्हाला माहितच नाही इत केलं की तुम्ही याच्यातली काय म्हणते त्याला रजिस्टर मॅरेज लव्ह मॅरेज का नाही लव नाही हो हा हे आहे ती बघा ती त्यांनी ते फोन केला मला आणि ते मी गेलो आता मित्र असल्यामुळे जावं लागलं ना तिथं गेलो औदुंबोर ती एकटंच रडू लागलो आय सुने तू रडायला काय झालं महाराज खेळ हीच कला सर आणि काय झालं नाही ना अरे बघ तू एकटाच दिसायला तू लग्नाला येवाला ती पोरगी कुठे महाराज लईच हीच कला काय झालं काय नाही ते पोरीनं मला विचारलं तुमच्या नावावर किती पैसे आहेत म्हणलं मग तो सांगायचं 10-5 कोटी ते तसं नाही मी म्हणलो माझ्या नावावर काय नाही पण माझ्या चुलत्याच्या नावावर 1.5 कोटी म्हणलं मग काय झालं चुलत्या संगच गेली अरे तुम्ही काय डोक्यात दे सब पैसे घे दिल का साधी तुम्ही फक्त पैसा बाजूला ठेवा तुमच्या जवळ येणार कोण याचा विचार करा महाराज एक माणूस मेला जीव गेल्याच निमित्त झालं मेलं महाराज आणि त्याची अंत्ययात्रा लोकांनी चालली अर्ध्यात अंत्ययात्रा गेली महाराज एक माणूस पळत झाला जागेवर थांबव गावातले लोक म्हणतात मेंदूत पाणी झाले का तुझ्या अरे हे थांबायचा प्रसंग तो मला बाकी बोलायचं नाही जागेवर थांबव म्हणजे थांबव अरे पण तू काय येडा थांबव म्हणलं ना काय काय माणसा पुढं काहीच बोलायला जमत ते ऐकूनच घ्यावं लागतं अरे ते म्हणले पण थांबवायचं कारण ते म्हणले मेलेला माणूस आहे का याच्याकडे माझे 20 लाख रुपये गाडगं धरणार पोरगा असते ना त्याने 20 लाख शब्द ऐकला गाडगं तिथंच ते असं गेलं भिताडीच्या आड जाऊन लपलो उगं बघायला काय करतात लोक म्हणून असं भिताडीच्या मागे जाऊन लपलो गावातले लोक म्हणले तात्या पोरग गेलं ते पोरग गेलं कुठं गेलो मिळ नाही आणि ते माग भिताडीचे गावातले लोक म्हणले आता काय करायचं अरे ते म्हणते काय म्हणते माणूस 20 लाख म्हणते का द्यायचे का लोक म्हणले येडे झाले काय 20,000 नाही म्हणते 20 लाख गावातले लोक म्हणले आपल्याच्या शक्य नाही 10,000 असते तर इकून तिकून करून आपण पट्टी करून दिली असते 20 लाख कोण देईन ते म्हणले मग काय करायचं खाली ठोन चला महाराज ठुलं खाली महाराज पण त्या बापाला एक मुलगी होती रवी महाराज त्याच्यामुळे घरात एक मुलगी पाहिजे बरं महाराज एक मुलगी होती ती मुलगी पळतच आली लग्न झालं तर तिचं आणि त्या माणसाचे पाय धरले दादा माझ्या वडिलाला तुम्ही नेमकं का अडवलं नेमकं ते म्हणे बाई तुझा बाप आहे नाही याच्याकडे 20 लाख रुपये आहेत म्हणे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पुढे जाऊ देत नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं महाराज ते म्हणले दादा 20 लाख रुपये देण्याची तर माझी ताकद नाही ज्या घरी मी पहिल्यांदा राहत होते त्यांची प्रॉपर्टी नाही आणि ज्यांनी मला घरी दिलंय का त्यांची प्रॉपर्टी नाही माझ्या अंगावर जेवढे दागिने तेवढे काढून तुमच्या पायावर ठेवते याचे जितके पैसे येतील तितके घ्या पण माझ्या वडिलाला जाऊ द्या पुढं त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा मला ताई माझं काम झालं हे तुझे दागिने तुला धर माझे तुझ्या बापाकडे 20 लाख नाही तुझ्याच बापाचे माझ्याकडे 20 लाख आणि ते पोराने ऐकलं कोणे तो मला तात्या मला इकडे तुला दांडीनच हाणतो तुला इकडे जरा तू लाज वाटायला पाहिजे म्हणे तुला अरे 20 लाखाकरता बापाला सोडून गेलास तू पोराला असं उभं केलं महाराज इकडे ठोका टाकला महाराज आणि 20 लाख रुपयाचा चेक महाराज त्या माणसाने त्या मुलीच्या हातात दिला आता टाळी वाजव महाराज आम्ही म्हणू
एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, नाही तर सगळा प्राण्या मायेचा पैसा आहे तोपर्यंत. यार तुम्ही कोणाच्या विश्वास रावली? सगळे आपल्या पुढं पुढं करतात. कशामुळं? जोवारी चलन गा पांढरी तीनच बरं महाराज. पांढरी तीनला म्हणणं म्हणजे पांढरे डोळे करणं. धंदा सोपा नाही. तुम्हाला वाटतं हे लय सोपं आहे. इतका धंदा सोपा नाही हो. गायन करणं सोपं आहे का? मृदंगवादीनं सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं आहे? कोणतं सोपं नाही? आणि बसल्या बसल्या टाळ्या वाजून इतकं सोपं आहे. वाजाच्या मायचा पता नाही. वाजविता टाळी लाज वाटती मारा. इथं टाळी वाटा लाज वाटती. काही लोकांना ह्या वयात धोतर घालायची लाज वाटू दिली. परमार्थ करताना लाज वाटली. तुकोबाराय म्हणले लाज आहे त्याशी वाटा नाही. तुकाराम महाराजांनी ह्या लाजेला इतकी शिवी दिली. मोडीले रांडेने सुपंत मार्ग आणि चालविले जग यमपंथी. कशाची बी माणसाला लाज वाटती. कशाची बी टाळ वाजायची. आपलं काम आहे कधी? कोणाचं काम आहे? तू काय जागीरदार लागून गेला काय? अरे ब्रह्मदेव होता, त्याला वारकरी व्हायची लाज वाटली महाराज. अवतार चेंज करून यावं लागलं. नाही तर ते काय सामान्य होतं का? अरे कुलाल हाडाचा बापचा हाडाचा घडवितो मडके रे. सगळे मॉडेल कोणाच्या कारखान्यात तयार झालो? ब्रह्मदेवाचे. कुलाल हाडाचा बाप झाडाचा घडवितो मडके रे. घडवितो मडके रे. घडवितो मडके रे. घडवितो मडके रे. मडके रे. मडके रे. कुलाल हाडाचा बाप. असे माणसं पाहिजे महाराज. नाही तर काय काय उगाच वाजते. भूम भूम पारंडा. भूम भूम पारंडा. त्याच्यात मजा राहत नाही महाराज. कुलाल एवढा ताकदबाज माणूस होता महाराज. पण अवतार चेंज करून यावाला वारकरी व्हावाच लागलो. ब्रह्म सोपान तो भक्त आनंद वर्तला. ताकद मजा आहे महाराज. संसार किती तरी केला ना, पैसा तोपर्यंत किंमत. लाजीरवा नाही. त्याचा अनुभव उपयोग सांगून नाही. कारण ते धंदाचा असा आहे. किंमत आहे माणसाला जोपर्यंत शक्ती. एकदा शक्ती संपली आला बागुला आला. आणि काय विपरीत झाला तोची देह नाही. पण परमार्थातला श्रेष्ठ अनुभव असतो महाराज. तो आपण घ्यायचा सुद्धा असतो आणि लोकांना सांगायचा. शेवी तो हा रस तुकोबाराय म्हणले आजन्म आम्ही परमार्थाला अहोरात्र भजन केलं आणि त्याची पावती मिळाली बरं का. पावती. आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन. आता
मुला करता एकदा टाळी वाजव महाराज बेस्ट महाराज काय लेकर रवी महाराज मला ते संस्थेतला आठवते बरं का असंच होतो चंदू महाराज आम्ही ते टाळ वाजायला लागलं टाळ वाजता होता इथं छिद्र पडायचे काय जीवन असतं महाराज लईच महाराज आणि गावाकडल्या बाया यायच्या आणि आमच्या तोंडावर असं हात फिरायच्या माय तुम्हाला कोण नाही आम्हाला का काय जीवन असते महाराज याच्यातूनच घडतंय बरं माणूस आता आम्ही जे घडलोच नाही ह्या लाईन मधूनच घडलो आम्ही काय लई शहाणे नव्हतो ह्या लाईन मधूनच घडलो महाराज ही ताकद आहे महाराज काय चेहऱ्यावर तेज बघा ना तू आपली लेकरं बघा ना ही लेकरं बघा ना फरकच जाणवतो ही ज्ञानोबाराची पावर आहे महाराज ही ताकद आहे आणि असले संस्कार घडले पाहिजे एक लेकरू आईच्या पोटाला जन्माला पाहिजे पण हिरा पाहिजे नाही तर काय करायचं लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस नहीं तो उसी मुर्गी भले महीने को 150 ते भी रंग बेरंगी काय करायचं महाराज एका बाईला 100 होते पण एक चवाच नव्हतं गांधारीच्या पोटी शतमूर्ख अरे 5च होते द्वारकेचा राणा पांडवा घरी का कौरवा घरी एका आमच्या आईला तर एकच लेकरू होतं महाराज कोण हनुमंतराय एकच अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान काय ताकद महाराज रामायणातून जर आमच्या हनुमंतराय बाजूला काढे ना काय कळतंय महाराज ज्याने सीता शुद्ध केली ज्याने सीता शुद्ध केली ज्याने सीता शुद्ध केली लक्षात आलं का तुमच्या काया मातीत मातीत ती पण झालं पण झालं दे काय आता आमच्या माता भगिनी माझ्या आई सारख्या बहिणी सारख्या महाराज श्रावण महिन्याला असले गोड गाणे म्हणत होते महाराज या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या झुळझुळ वाहतो या महादेव तपाला बसते अरे दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणू नये नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान गुंफा बांधील रामन आताचे भजन बघा परवा दिवशी आमच्या दिंडीत एक बाई आली भजन म्हणलं अरे विठोबा तुझ्यात माझं मन त्यातला मोबाईल लावते तुला फोन तुझी रे लय आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देतो म्हणलं शेवट चरण काय देवाचा आई तू रे देव माझा नंबर कर रे शिवा पहिले गाणी होते महाराज काय मजा राहायची महाराज अरे ते घिसड्याची बायको माहिती घिसड्याची काय माहिती तिला घिसडी महाराजाच्या बायकोला महाराज घ्या ना द्या ना तिला हरिपाठा काकडा आहे डॉक्टरच्या बायकोला डॉक्टर तिला म्हणलं ताप आल्यावर काय करावं ती म्हणजे हौदात बसव ताप गेल्या देण्याच्या 5 वेळा काय अरे ते घिसडीच बायको ना महाराज असे तिच्याकडे ते काम असते कोणतं ती भाता हालीत आली तर काय गाणं म्हणते माहिती आयरणीच्या देवा तुला ठिणगी वाहू दे रे आयरणीच्या देवा ठिणगी वाहू दे रे आभाळगत माया तुझी राहू दे आयरणीच्या देवा आपल्याकडे टाइम कमी मारत नाही तर चलू द्या तुम्ही काय चालू द्यात मानणार त्याला काय बाजूला कुठून गेलो गोड चाल म्हणजे महाराज आता कोठे संताचा अनुभव महाराज संत म्हणजे आमचं मन ना एका जागेवर आले का शांत झाले नाही म्हणले महाराज मन शांत झालं मग याच्या आधी काय धावत होते का महाराज म्हणले धावत नव्हतं हातातच नव्हतं मन स्थिर नाही माझी हाती इतका चंचल गडी खतरनाक मन किती चंचल भक्त चंचल चपळ जाता येता लगे वेळ जाता येता लगे
बहुत चंचला चपळ जाता येत लगे में बहुत चंचल इतका वर आवाज जाणं सोपं नाही मला. परवा दिवशी एक जण चाल मानायला आलं, तोंड वाशिलं, तोंडच मिटाना. सोपा खेळ वाटला काय तुम्हाला? हो, तेवढ्या चिमणी आत गेली, अंडी देऊन बाहेर आली. काय सांगायचं लय कुठं नाही. बहुत चंचल जाता येता. हा आज लेकर पाहिजेत महाराज प्रफुल्लित असे. नाही तर एका जागेवर बसलीत म्हणून बरे येत नाही. हे का परत दिवशी एक पोरग मला शाळेत जाताना भेटलं. मला लय बाळ आहे, डबा दिन इकडं. म्हणलं काय ते पुरणपोळी. म्हणलं खाऊ का? म्हणलं खाय. ते मला म्हणलं खाय. म्हणलं खाल्ल्यावर आईला काय सांगशील? तेव्हा मला काय सांगा कुत्र्याने खाल्लं. करत नाही मला लेकराचं कवात नाही लागत नाही मला. हे एका जागेवर आले म्हणून बरे येत महाराज. बहुत चंचल. किती चंचल आहे. एक दृष्टांत आहे सुभाषितकाराचा. मरकटस्य सुनापानम तत्र वृषिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यादबातात वा भविष्यती. आधीच माकड त्याला कोणतरी दारू पाहिजे. आधीच माकड त्याला कोणतरी दारू पाजली, त्याच्यात त्याला इचू चावला आणि त्याच्यात त्याला भूत लागलं. महाराज म्हणजे इतकं एखादं झाल्यावर कसं होतं. तसलं मन आपलं आधीच चंचल आणि सगळा परमार्थ मनाचा आहे. इतकं दलिंदर आहे महाराज. आपण एखादा चांगला नियम केला त्याला फाटा पाडणार म्हणजे पाडणार. आपण म्हणलं लोकांच्या घरचं खायचं नाही, आपण आपलं स्वतंत्र बनवून खायचं. मन काय म्हणतं, हे उपाशी मारायला हा न इतकं मन मोड. मन नियमच नियम टाळी. लय ओव्यात महाराज, लयच गोड. पण आता तुम्हाला दगड ठेवून उभाटी पाळी घातल्याशिवाय माझ्या नाही तर चांगलं त्याला ऐकायची सवय महाराज. नाथ महाराजाचा भागवत उघडा तुम्ही. नाथ महाराजांनी मनावर असे ओवेलेले आहेत महाराज. असं फॅट बसन इतक्या ओव्यात नाथ महाराज. मने आकळिले सर्वाशी परी मन न कळे कोणाशी. मने छेळिले देवाशी ते किंवा इंद्रियाशी आटोबी. चंद्र अधिष्ठाता मनाशी मने छेळिले चंद्रम्याशी. व्यभिचारुणी गुरुपत्नीशी शैरुकी त्याशी मन केले. रुद्र अधिष्ठाता अहंकारी त्या ते मन शिंतरी. अभिलाषुनी ऋषिनारी शापिला ऋषीश्वरी लिंग पाते. त्या मनाची प्रौढी गाडी शेने रचे शेने मोडी. मर ब्रह्मादिका भुली पाडी इतर बापुडी काही. त्या मनाचा बलात्कार कायसा पाडी तिरगुणाचा फासा. लावणी जीवपणाचा झासा संसार वळ सावरती. वारा बांधवेल मोठे अग्निप्रासवेल आवचटे. समुद्र घोटवेल घोटे परी मनाचे आत्मनिष्ठ नये. आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी. शून्याची मुरुडे नरडी परी मनाचे वडे आणि वारे. शेवट ववी काळ जिंकवेल तत्वता. त्रिभुवनीची लाभेल सत्ता परी मनोनिग्रहाची वार्ता तुझ विना अच्युता घडे केवी. मनावर ब्रेक करणं लय सोपं नाही महाराज. कीर्तन करणं लय सोपं. मन कंट्रोल लय अवघड महाराज. चांगल्याचा घात केला यांनी. काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना. परी नायकेची नारायण, परी नायकेची नारायण. करुणे त्याची गरिबी वंचना, करुणे त्याची गरिबी वंचना. भलत्या सवे धावे सैराट, भलत्या सवे धावे सैराट, भलत्या सवे धावे सैराट, भलत्या सवे धावे सैराट. करीतो या मना नायके नारायण, नायके नारायण. करुणे कर त्याची वंचना, नाही करे मी वंचना. देव बंद करीने, देव बंद ना करीने. काय करीतो मना. काय करीतो या मना. याची गती सांगितली एका नाटाचं प्रमाण. किती फिरतोय जलद. न पुरती भ्रमणादायी दिशा, सप्तही पाताळे आकाशा. चांगल्याचा घात केला यांनी. 15 कोटीची प्रॉपर्टी पण गाजाच्या आत बसली. कोणी मनाने. अजब झटका माये का, अजब झटका माये, अजब झटका माये का. परमार्थ सबका, परमार्थ सबका, परमार्थ सबका. माया झांड सुनो जी, माया भांड बनो जी. झांड सुनो जी, माया भांड बनो जी. माया भांड सुनो जी, माया भांड सुनो जी. भांड सुनो जी, माया भांड सुनो जी.
आपल्या तर घात केला यांनी इंद्रचंद्र को क्या क्या हुआ है सबको मालूम जी अरे नारदा की तो भाई नारदी आयुष्य नव बदगाजी झटकमायक आमच्या दाता हो करता टाळी वाजवकडे बेस्ट मजा आहे मला हे माईक वरच बरं का सगळं नाही तर उपयोग होत नाही ना बाई मोठीच केली ऊस थोडी हे सगळं अवलंबून मारा हे चांगलं आहे तर सगळं नाही तर उपयोग होत नाही मारा आज पण झटका माय का डुमाया पार मने मारा ते मुख्य आहे मारा बाकी काही महत्वाचं नाही लग्नात चांगला मंडप असला काय नसलं काय लग्न लागत लग्नात चांगलं खायला असलं काय नसलं काय लग्न लागत लग्नामध्ये नवरदेव नवरीला माय बाबा असले काय नसले काय लग्न लागत लग्नामध्ये स्वकन्यान करवाल्या असल्या काय नसलं काय लग्न लग्नामध्ये नवरदेव नवरीला मामान मामी असले काय नसले काय लग्न लागतंय लग्नामध्ये नवरदेव नवरी असले काय नसले काय लग्न नाही 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 ते तो दोघं तर महत्वाचे आहेत नवरदेव नवरीत नाही वर बापन वर मायकी तुम्ही नटू द्या ना कोणी विचारतंय गणित किंमत कशाला आहे नवरदेव नवरीला पार मारतात किंमत मनाला आहे झाडाला हिरवट व्हायचं म्हणलं ना शेंड्याला पाणी घातलं पाहिजे बुडाला नाही सिंचन करिता मूळ आणि वृक्ष वलावे सकळ पारमार्थ कडीला न्यायचं असं मनाला जपलं पाहिजे महाराज नाही तर घात करतोय महाराज मनाची पाटील देह गावचा विश्वास धरू नका याचा घात करील नियमाचा पाटील फासा अनुरायाचा जोशी वरात ऐका दादा लय जुने प्रमाणात महाराज आमच्या इकडे भांदास महाराज पिपळगाव करून माथारे महाराज आता थकलं काय आता चालता आहे ना महाराज औदुंबर आजूक जेवणात कधी मीठ खाल्लं नाही त्या माणसाने अशी वाणी महाराज सकाळचा काकडा जर सुरू केला ना महाराज लईच मजा महाराज रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा आम्हा नाही बरवसा उठा की माय बाप कशी लागली झोप तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी तुमच्या शेजेला दोघी लोभिष्टणारी त्रिकुट कोसल्याने घर सायास केले दोन्ही दार लिंपोनी आत कोंडू कोंडू मेले भजन म्हणलं तर डोळ्याला पाणी आलं पाहिजे मला आता डोळ्याला पाणीच नाही म्हणून बामण म्हणतो डोळ्याला पाणी कंठी प्रेम दाटे ताकद भजनाची महाराज नाही सोडीत मन महाराज या मनापासून चौघ सुटले किती थट्टेपासून सुटले चौघे जण शुक भीष्म हनुमान चौथा तो अंशीराम जाण कार्तिक स्वामी जाण त्याला नाही बाटा अशी ही थाटा बरी नवी थाटा भल्या भल्याशी लावला म्हणे महाराज संत म्हणले आमचं मन स्थिर झालं कशामुळं बाकीचे कोणते साधनं केले नाही फक्त देवाचं नामस्मरण किती साधनं मन शांत व्हायला अहो वैरागी अभ्यासी अभ्यासाने मन शांत होतं विष खाणारे माणसं विष आपल्याला खावडतं का बरं खाल्लं तर पचतं का नाही काय काय माणसं विष खाते तरी पचत आहे तुकोबा राय म्हणले साधुनी बचनाग खाती तोळा तोळा पण ते आणि का ते डोळा न पाहावी सर्प धरणारे माणसं सर्प मित्र साधुनी भुजंग धरतीला हाती का अभ्यास पे समोर दोषी मत कर्म परम भो मदार्थ मत कर्माने कुर्वन सिद्धी मो अभ्यास वैरागी मन शांत होतं कधी कधी हे जमत नाही मग संत म्हणले ह्या बघा मन जर अभ्यासाने वैराग्याने नाही शांत झालं तर एक काम करा काय मनाबाबतीत उदास राहा मनाला मित्र करा नाही तर मनाबद्दल शत्रू राहा नाही जमत का योग गोचिष्ट महामुनी प्रभू रामचंद्राला मन शांत होण्याकरता 4 उपाय सांगितले अध्यात्मविद्या प्राणस्पंदन वासनात्याग सत्संग तुकाराम महाराज म्हणले ह्या कोण्यात भानगडीत पडू नका तुम्ही माझ्याकडे या फक्त नामस्मरण करून मन शांत होते नाम घेता मन निवे नाम मन निवे नाम घेता मन निवे नाम घेता मन निवे जीवे अमृताची सेवे अमृताची सेवे अमृताची सेवे ती बरवे होता ती बरवे होताती बरे होताती हे पायला भाचे
खाली बसलेले टाळी वाजवा जोरात. एक मिनिट तुम्ही आखून घेतलं तर या आखून घेतलं बघा. एक हा दोन तुम्ही थांबा दम धरा आधी पखवत हा एक दोन टाळ एक भाकरी खाली अरे वा जोरात टाळी जोरात वाजव टाळी वा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की राजे विराजे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 मन रंगले रंगले मन विठोबार कुमारी आले का औदुंबर तुमच्यात काढा जाऊ दे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलील